नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय पिढ्यानपिढ्या टिकणारी संपत्ती, आपल्या कुटुंबासाठी निर्मिती. तिसऱ्या टप्प्यापर्यंत तुम्ही पिढ्यानपिढ्या विचार करायला हवा. केवळ तुमच्या संपत्तीचाच नव्हे, तर तुमच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या संपत्तीचाही. पिढ्यानपिढ्या जमा होणारी संपत्ती कालांतराने अशा प्रकारे वाढत जाते जसे वैयक्तिक संपत्ती वाढू शकत नाही. विज्ञान पिढ्या चालत आलेली संपत्ती प्रचंड फायदा मिळवून देते. वयाच्या 30व्या वर्षी गुंतवलेली रक्कम वयाच्या 60व्या वर्षापर्यंत तिप्पट होऊ शकते. अगदी सुरुवातीच्या काळात, उदाहरणार्थ मुलाच्या नावे, गुंतवलेली रक्कम वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 10 पट वाढू शकते. तरुण वयात गुंतवणूक सुरू केल्यास ती अनेक पटींनी वाढते. कृती विश्वास चक्र. पिढ्यानपिढ्या टिकणारी संपत्ती निर्माण करणे म्हणजे केवळ श्रीमंत असणे नव्हे, तर काळाच्या ओघात असे योग्य निर्णय घेणे होय ज्यांचा लाभ अनेक पिढ्यांपर्यंत वाढत जातो. कार्यपद्धती. कृतीचे टप्पे. 1. निश्चित करा. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला काय द्यायचे आहे. पैसा, मालमत्ता, मूल्ये, तत्वे, शिक्षण, संधी, व्यवसाय, वारसा. 2. नियोजन करा. तुम्ही संपत्तीचे हस्तांतरण कसे कराल. ट्रस्ट, न्यास, विमा, मुलांसाठी गुंतवणूक, शिक्षणासाठी बचत, व्यवसायाच्या मालकीचे हस्तांतरण, स्थावर मालमत्ता, रिअल इस्टेट. 3. शिक्षित करा. मुलांना संपत्तीबद्दल माहिती द्या. पैशाचे कार्य कसे चालते, गुंतवणुकीची तत्वे, संपत्तीचा जबाबदार वापर, दान, सकारात्मक प्रभाव, केवळ हक्क नव्हे तर सक्षमीकरण. 4. सुरुवात करा. पिढ्यानपिढ्या चालणारी एखादी रणनीती अंमलात आणा. 5. देखरेख करा. परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल करा. पिढ्यानपिढ्या संपत्ती निर्माण करण्याच्या पद्धती. शिक्षणासाठी बचत खाती सुरू करा. मुलांना लहान वयातच गुंतवणुकीबद्दल शिकवा. कौटुंबिक व्यवसायाच्या वारसा हक्काबाबत उत्तराधिकार योजना तयार करा. मोठ्या मालमत्तेसाठी ट्रस्ट, विश्वस्त संस्था स्थापन करा. संपत्तीशी संबंधित मूल्य शिकवा. आर्थिक जबाबदारीचे आदर्श उदाहरण सादर करा. संपत्तीविषयक निर्णयांमध्ये त्यांच्या वयानुसार मुलांना सहभागी करून घ्या. महत्त्वाची टीप. पुढच्या पिढीला देण्यासाठी सर्वोत्तम वारसा म्हणजे पैसा नव्हे, तर आर्थिक साक्षरता, मूल्ये आणि संधी होय. शहाणपणाशिवाय असलेला पैसा एकाच पिढीत नाहीसा होतो. आज आपण काय शिकलो? पिढ्यानपिढ्यांचा विचार तुमचा प्रभाव अनेक पटींनी वाढवतो. मुलांसाठी संपत्ती निर्मितीची सुरुवात लवकर करा. आर्थिक साक्षरता हाच तुमचा सर्वात मोठा वारसा आहे. संपत्तीचा वापर कसा केला जावा हे तुमची मूल्ये ठरवतात. तुमच्या निर्णयांचा लाभ पुढील पिढ्यांना होतो. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.